षटक हाताळलं गेलं संदीप साळुंके यांच्या माध्यमातून आणि या षटकामध्ये धावा तब्बल खर्च केल्यात। किती रे? 5 धावा खर्च केल्या गेलेल्या आणि मी म्हणे अप्रतिम षटक हाताळलं गेले। आता या जोडीला कुठेतरी कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागेल, कारण तिसरं षटक थोडस महागड ठरलंय रॉयल किंग्स संघासाठी। चौथं षटक घेऊन मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर विशाल। पहिलाच बॉल आपण पाहिलं तर ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला, बघता बघता बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो, पंचांचा इशारा, 4 धावांचा येतोय। मागच्या षटक खूप महागडे ठरलं गेलं होतं रॉयल किंग्स संघासाठी, परंतु या संघावर या बॉलवर पहिल्याच बॉलवर चौकार ठोकल्यानंतर हे प्रेशर कुठेतरी रिलीज जे तिसऱ्या षटकाचं होतं ते रिलीज करण्याचा प्रयत्न बॅट्समन प्रदीपच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना पॅडी या नावाने सुपरिचित असलेला हा खेळाडू आपण पाहतो भरपूर क्षमता या देखील खेळाडूकडे आहे। हे दोघे एकाच टीम मधून खेळतात ना? हे राहुल डीजे आणि पॅडी नाही ना? पॅडी कुठल्या? नवलाई स्पोर्ट जिंती संघाचा हा अष्टपैलू आणि खरं तर सलामीवीर फलंदाज भरपूर क्लास आहे आणि तो क्लास दाखवलाय। यावेळी मात्र गुडघे थोडेसे वाकवले, त्याने बॉलला पाठवून दिलाय डीप लॉंग ऑफला, 1 टू बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, 4 धावा। पहा पहिल्या बॉलवर आले 4, दुसऱ्या बॉलवर देखील आपण पाहतोय 4 धावा। या ठिकाणी चौकार, आता चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळेल का? पॅडीकडे क्षमता आहे, परंतु विशाल गोडांबे हा देखील तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे, पुनरागमन करणं त्याला देखील माहिती आहे। इथे मात्र पहा बॅकफुटला जाऊन बॅक टू बॅक तिसरा चौकार या ठिकाणी पॅडी याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतो आणि चौकारांची हॅट्रिक पॅडीच्या बॅट मधून पाहायला मिळते। अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो, समय सूचकता भरपूर आहे या खेळाडूकडे, कौशल्य भरपूर देखील आहे, मनगडात पॉवर देखील आहे, परंतु आता पॉवरचा नाही, कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते असं म्हटलं जातं ना, आणि आता मात्र शक्तीपेक्षा युक्तीवर भर दिलाय बॅट्समन पॅडी यानं आणि आता ठोकले 3 चौकार बॅक टू बॅक। हे देखणे चौकार आपल्याला पाहायला मिळेल। मैदानाच्या संपूर्ण बाजूचा वापर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय 30 दिशा आणि रिझल्ट देखील तोच। पुन्हा एकदा बॉल आपण पाहतोय पॉइंट, फॉरवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर, आमच्या मेन गेट मधून बॉल बाहेर जात असताना या ठिकाणी पाहायला मिळतो बॅक टू बॅक आलेला 4था चौकार। पहा काय कला या खेळाडूची आहे, आज पूर्णपणे झोकून स्वतःला आज आपल्या टीम साठी खेळत असताना रॉयल किंग संघासाठी, कारण तिसऱ्या षटकामध्ये बॅकफुटला गेला होता, भरपूर काही प्रेशर तिसऱ्या षटकामध्ये या संघावर